आपल्या भारतीय कायद्याच्या पुस्तकांमध्ये ना काही अशी जबरदस्त साधनं आहेत ज्यांनी अक्षरशः सामान्य माणसाच्या हातात एक असामान्य शक्ती दिली आहे. या साधनांनी आपल्या न्यायव्यवस्थेत एक क्रांतीच घडवून आणली आहे. तर आज आपण गेनाव हेच पाहणार आहोत की ही शक्ती नक्की आहे तरी काय आणि तिने आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी न्यायाचे दरवाजे कसे काय उघडले. एक विचार करा, जर हजारो लोक जे स्वतःसाठी लढूच शकत नाहीत त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाई करता आली तर काय होईल? हा साधा प्रश्न वाटेल, पण याच प्रश्नाने आपल्याला एका अशा क्रांतिकारी कायदेशीर संकल्पनेपर्यंत आणून ठेवले जिने भारताच्या न्यायव्यवस्थेचा चेहराच बदलून टाकला. पण ही नवी साधनं येण्याआधी परिस्थिती काय होती? म्हणजे पारंपरिक कायद्यामध्ये एक खूप मोठी अडचण होती, ज्यामुळे कित्येकांसाठी न्यायालयाचे दरवाजे जवळजवळ बंदच होते असं म्हटलं तरी चालेल. हा नियम होता लोकस स्टँडी. आता हे नाव ऐकून गोंधळून जाऊ नका. याचा अर्थ अगदी सोपा आहे. लोकस स्टँडी म्हणजे ज्या व्यक्तीला थेट त्रास झालाय फक्त आणि फक्त तीच व्यक्ती न्यायालयात जाऊ शकते. म्हणजे समजा माझ्या शेजाऱ्याला त्रास होतोय तर मी त्याच्या वतीनं कोर्टात जाऊ शकत नाही, त्यालाच जावं लागेल. दुसऱ्या कोणालाही दुसऱ्याच्या वतीने तक्रार करायचा अधिकारच नव्हता. पण ह्या नियमात एक खूप मोठी अडचण होती, नाही का? विचार करा, ज्या व्यक्तीवर अन्याय झालाय ती व्यक्ती जर खूप गरीब असेल, तिला लिहिता वाचता येत नसेल किंवा ती इतकी हतबल असेल की ती कोर्टापर्यंत पोहोचूच शकत नाही, मग काय, तिला न्याय कसा मिळणार? हा लोकस स्टँडीचा नियम खरं तर न्यायाच्या मार्गात एक मोठी भिंत बनून उभा होता आणि ही भिंत कित्येकांना न्यायापासून दूर ठेवत होती. पण मग एक अशी कायदेशीर चावी तयार झाली जिने न्यायालयाचं हे बंद दार थेट सामान्य लोकांसाठी उघडून टाकलं. आणि ती चावी होती जनहित याचिका. आपण ज्याला इंग्रजीमध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन किंवा PIL म्हणतो. या जनहित याचिकेचे एक प्रणेते होते न्यायमूर्ती VR कृष्णाय्यर. त्यांनी या संकल्पनेबद्दल काय म्हटले बघा. ते म्हणाले की ही फक्त एक कायदेशीर प्रक्रिया नाहीये, तर लोकांच्या तक्रारींना, त्यांच्या आवाजाला कायदेशीर मार्गाने कोर्टापर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा हा एक मार्ग आहे. किती सुंदर विचार आहे, नाही का? मग ही जनहित याचिका किंवा PIL नक्की आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं कायदेशीर हत्यार आहे जे कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला समाजाच्या भल्यासाठी किंवा एखाद्या सार्वजनिक तक्रारीसाठी थेट कोर्टात जायची परवानगी देतं. म्हणजे बघा, या एका गोष्टीनं लोकस स्टँडीचा तो जुना कडक नियम पूर्णपणे मोडून काढला. आणि ही प्रक्रिया किती सोपी बनवली आहे पहा. कोणीही म्हणजे कोणतीही व्यक्ती किंवा संस्था थेट सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात याचिका दाखल करू शकते. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, यासाठी कोणताही ठरलेला फॉर्म किंवा अर्ज नाहीये. खरं तर अनेकदा साध्या पोस्टकार्डवर किंवा पत्रावर लिहिलेल्या तक्रारीला सुद्धा जनहित याचिका म्हणून स्वीकारलं गेलंय. केवढी मोठी गोष्ट आहे ही. चला आता बघूया की ह्या कायदेशीर साधनाने प्रत्यक्षात काय बदल घडवलेत. एका खूप महत्वाच्या केसबद्दल बोलूया. ही केस आशियाड केस म्हणून खूप प्रसिद्ध आहे. गोष्ट आहे 1982 सालची. दिल्लीत आशियाई खेळांची जोरदार तयारी सुरू होती. पण या झगमगाटामागे एक काळी बाजू होती. हजारो बांधकाम मजुरांचं शोषण होत होतं. त्यांना कायद्याने ठरलेलं किमान वेतनसुद्धा दिलं जात नव्हतं. आता हे कामगार गरीब, अशिक्षित, ते कुठे कोर्टाची पायरी चढणार? तेव्हा पीपल्स डेमोक्रॅटिक सोसायटी नावाची एक सामाजिक संस्था पुढे आली. त्यांनी या कामगारांच्या वतीने एक जनहित याचिका दाखल केली. कोर्टात सरकारच्या वकिलांनी तोच जुना मुद्दा काढला, लोकस स्टँडीचा. ते म्हणाले की ही संस्था याचिका दाखल करूच शकत नाही. पण सुप्रीम कोर्टाने तो युक्तिवाद धुडकावून लावला आणि एक ऐतिहासिक निर्णय दिला की सर्व कामगारांना त्यांचं हक्काचं पूर्ण वेतन मिळालंच पाहिजे. जनहित याचिकेची ताकद फक्त कामगारांच्या हक्कांसाठीच नाही, तर आपल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी सुद्धा वापरली गेली. चला आणखी एका अशाच मोठ्या केसकडे वळूया. हे प्रकरण आहे तामिळनाडूमधलं. तिथे चामड्याच्या कारखान्यांमधून म्हणजे टॅनरीजमधून कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी थेट बाहेर सोडलं जायचं. आणि त्यामुळे काय झालं? तिथल्या नद्या, शेतजमिनी आणि अगदी प्यायचं पाणीसुद्धा पूर्णपणे प्रदूषित झालं होतं. तेव्हा वेल्लोर सिटिझन्स वेलफेअर फोरम नावाच्या एका स्थानिक गटाने याविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल केली आणि सांगितलं की पर्यावरणाचा हा विनाश थांबवा. आणि ह्या केसमुळे ना सुप्रीम कोर्टाने भारतीय पर्यावरण कायद्याला 3 खूप महत्त्वाचे मजबूत स्तंभ दिले. पहिलं होतं शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. याचा अर्थ विकास जरूर करा पण पर्यावरणाला उद्ध्वस्त करून नको. दोन्हीमध्ये संतुलन हवं.
दुसरं खबरदारीचं तत्त्व म्हणजे प्रिकॉशनरी प्रिन्सिपल, म्हणजे काहीतरी वाईट झाल्यावर उपाय करण्यापेक्षा तसं काही होऊच नाही म्हणून आधीच काळजी घ्या. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, प्रदूषकच पैसे देईल, म्हणजे द पोल्युटर पेज प्रिन्सिपल. याचा अर्थ अगदी सरळ आहे. जो प्रदूषण करेल त्यालाच पर्यावरणाचं झालेलं नुकसान भरून काढावं लागेल आणि पीडितांना नुकसान भरपाई द्यावी लागेल. आणि फक्त तत्त्व सांगून कोर्ट थांबलं नाही. या तत्वांना प्रत्यक्षात आणण्यासाठी कोर्टाने प्रत्येक प्रदूषण करणाऱ्या कारखान्यावर 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आणि आदेश दिले की ही रक्कम पर्यावरण संरक्षण निधीमध्ये जमा करा. याच पैशातून पीडितांना नुकसान भरपाई दिली जाईल आणि पर्यावरणाची झालेली हानी दुरुस्त केली जाईल. न्यायालयाच्या आदेशाने न्याय मिळतो, हे खरं आहे. पण खरा बदल घडवण्यासाठी फक्त कोर्टात जाणं पुरेसं नसतं. त्यासाठी अजून एका गोष्टीची गरज असते, ती म्हणजे माहितीची ताकद. कारण सार्वजनिक उत्तरदायित्वासाठीची ही लढाई फक्त केस दाखल करण्यापुरती मर्यादित नाही, ती माहिती मिळवण्याबद्दलही आहे. आणि ह्या लढाईत माहिती हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. आणि हे माहिती मिळवण्याचं शस्त्र आपल्याला मिळालं माहितीचा अधिकार, म्हणजेच RTI कायद्याच्या रूपाने. 2005 साली हा कायदा आला आणि त्याने नागरिकांना थेट सरकारी कामकाजावर नजर ठेवण्याचा हक्क दिला. आता जनहित याचिका दाखल करायची असेल तर त्यासाठी लागणारी माहिती आणि पुरावे गोळा करण्याचा हा एक खूपच प्रभावी मार्ग ठरला. यामुळे साहजिकच पारदर्शकता आणि जबाबदारी दोन्ही वाढली. तर या सगळ्या साधनांनी मिळून एक गोष्ट अगदी स्पष्ट केली आहे, त्यांनी सत्तेचं केंद्रच बदलून टाकलं आहे. बघा, जनहित याचिका आणि माहितीचा अधिकार या 2 साधनांनी सत्ता आणि न्याय खरं तर सामान्य माणसाच्या दारात आणून ठेवलाय. पण एक खरा प्रश्न अजूनही तसाच आहे. कायद्याने तर लोकांना ही शक्ती दिली, पण भविष्यात लोक या शक्तीचा वापर कसा करणार आहेत? कदाचित भारताच्या लोकशाहीचं भविष्य याच एका प्रश्नाच्या उत्तरात दडलेलं आहे.